दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण दिले जाईल, तसंच रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जाईल। दुर्दैवाने महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी जिल्ह्यातील 9 ते 26 वयोगटातील मुलींना प्रतिबंधात्मक लस देण्याचा संकल्प आहे। तसंच इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। सीपीआर परिसरात 88 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर परिसरात 88 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे आणि इमारतींचं नूतनीकरण करण्यात येते। त्यातील नूतनीकरण झालेल्या काही इमारतींचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं। रविवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोनले यांची प्रमुख उपस्थिती होती। सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामं वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होतील, तर शेंडा पार्कमध्ये 1100 बेड रुग्णालयाचं काम 2 वर्षात पूर्ण होईल। आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि निसर्गोपचार शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाची कामं गतीनं मार्गी लावणार असल्याची ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। राज्यात आणखी 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असून MBBSच्या विद्यार्थ्यांची क्षमता वाढली आहे। त्यामुळे इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली। दरम्यान सीपीआर परिसरातील इमारतींची दुरुस्ती, रस्ते, ड्रेनेजची कामं डिसेंबर अखेर पूर्ण होतील, असं कार्यकारी अभियंता रोहित तोनले यांनी सांगितलं। यावेळी कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आदिल फरास, रहीम संदी, रामेश्वर पत्की यांच्यासह विभाग प्रमुख, डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते।